झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मायरा मॅडम, संगीत म्हणजे सगळ्यांनी मिळून नाचायचं ना? अर्थात, पण हा संगीताचा कार्यक्रम खास झेंड्यांसाठी आहे. काय झेंडे? विलास, आईसाहेब ते काही नाही, ते जर आमचं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, प्लीज लक्ष देऊ नये का. हे सगळे डिटेल्स जे आज मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत हे कुठेही बाहेर लीक करू नका प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. कारण जर ही न्यूज लीक केली तर प्रेस किंवा मीडिया तर तुम्हाला त्रास देणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हसी, ज्याच्यासाठी आपण एक डेस्टिनेशन वेडिंग करतोय, ती प्रायव्हसी आपल्याला मिळणार नाही. पण मायरा मॅडम, लग्न कुठे होणार? लग्नाचं जे लोकेशन आहे ते आत्ता रिव्हील केलं जाणार नाही. वेळ येईल तेव्हा तुम्हाला डिटेल्स कळतील. नाही म्हणजे आम्ही हॉल बघून ठेवला होता, ते बेडेकर चाळीतला AC हॉल आहे. काय हो? मॅम, वाय नॉट फ्रान्स? आय थिंक इटली इज बेस्ट. आपण तुझं लग्न आयफेल टॉवर मध्ये आणि रिसेप्शन इटलीला पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात करूया. एक मिनिट. जसं मी तुम्हाला सांगितलंय, लग्नाचं लोकेशन आत्ता रिव्हील केलं जाणार नाही. वेळ येईल तेव्हा तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील. आणि मला खात्री आहे की जे लोकेशन आपण फायनलाइज करू ते तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि विक्रांत सरांना सुद्धा आवडेल. आता या लिस्टचा काय उपयोग? सर, या तिन्ही लोकेशन्स पैकी तुम्ही एक लोकेशन चूज करू शकता जिकडे ह्या तिन्ही सेरेमनीज होतील. सो तुम्हाला ह्यातलं कुठलं लोकेशन आवडलंय? मला फर्स्ट ऑफ ऑल इतक्या शॉर्ट नोटीस वरती तू इतकं मोठं काम केलंस त्यासाठी थँक्यू. मला असं वाटतं की लग्नामध्ये सगळे महाराष्ट्रीयन विधी होणार आहेत, त्यामुळे लोकेशन सुद्धा महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. मला सॅफ्रन स्टेज लोकेशन भोरचं जास्त बेटर वाटतंय. छान निवड केलीत विक्रांत. थँक्यू आई साहेब. सो आपण आपल्या सगळ्या सेरेमनीजसाठी सॅफ्रन स्टे सिनर्जी हॉलिडे विलेज हे लोकेशन फायनल करतोय.